नमस्कार, मराठी गडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज आपण उकळत्या पाण्यात हिरव्या मिरच्या टाकून जेवणाची चव वाढवणारी झणझणीत आणि सर्वांना आवडणारी अशी रेसिपी बघणार आहोत। त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, त्यामुळे नवनवीन व्हिडिओ करण्याचं मला मोटिवेशन मिळतं। चला तर रेसिपी बनवायला चालू करूया। इथे हिरव्या मिरच्या घेतल्या आहे। ह्या अशा बारकट आणि तिखट मिरच्या आहे। यांना स्वच्छ धुवून एका कापडावर ठेवलं होतं आणि त्या कोरड्या झाल्या आहे। आता एका कढईमध्ये पाण्याला गरम होण्यासाठी ठेवलं आहे। पाणी इथे चांगलं गरम झालं आहे आणि उकळीही आली आहे त्याला। आता यामध्ये टाकणार आहोत हिरव्या मिरच्या। एकदा चांगलं मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम मध्यम आहे। आता यांना चांगलं शिजवून घ्यायचं आहे। इथे मी तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहे। तुम्ही थोडं कमी तिखट खात असाल तर लांबवाल्या हिरव्या मिरच्या येतात, त्या थोड्या कमी तिखट असतात, त्या घेतल्या तरी चालेल। 2 मिनिटं अशाच मिरच्यांना उकळून घेतलं आहे। आता यावर झाकण ठेवूया व 2 ते 3 मिनिटांनंतर चेक करूया। तरी इथे 2 मिनिटांनंतर झाकण काढून घेतलं आहे। एकदा चांगलं मिक्स करून घेऊया। यावर पुन्हा झाकण ठेवूया। मिरच्यांना चांगलं शिजवून घ्यायचं आहे। आता पुन्हा 2 मिनिटांनंतर झाकण काढून घेत आहे। तुम्ही बघू शकता हिरव्या मिरच्या चांगल्या टम्म फुगल्या आहे। एकदा मिक्स करून घेऊया। मिरच्यांना शिजण्यासाठी थोडं पाणी कमी वाटत आहे, तर ताटावर थोडं पाणी टाकलं आहे। हे थोडं गरम झालं की कढईमध्ये टाकून देऊया। आता पुन्हा मध्ये चेक करणार आहोत आपण याला। झाकण ठेवलं आहे। आता 1-1.5 मिनिटांनंतर झाकण काढून घेतलं आहे। ज्या मिरच्या टम्म झाल्या होत्या त्या आता एकदम चपट्या झाल्या आहे। इथे तुम्ही बघू शकता हिरव्या मिरच्या चांगल्या शिजल्या गेल्या आहे। आता झाऱ्याने याचं पाणी निथळून घ्यायचं आहे। त्यानंतर एका ताटामध्ये याला काढून घ्यायचं आहे। मिरच्या एकदम चपट्या झाल्या आहे, म्हणजे ह्या चांगल्या शिजल्या गेल्या आहे। आपण याला देठासोबतच टाकलं होतं शिजण्यासाठी, त्यामुळे मिरच्यांमध्ये जास्तीचं पाणी गेलं नाही आहे आणि मिरची एकदम व्यवस्थित शिजली गेली आहे। मिरच्यांना असं ताटात पसरून ठेवलं आहे। आता याला चांगलं थंड होऊ देऊया। रेसिपीसाठी लागणार आहे जिरा, धना पावडर, जिरा पावडर, हिंग, मीठ, लिंबू, बारीक चिरलेली कोथिंबीर। उभारलेली मिरची चांगली थंड झाली आहे। आता यांना कट करून घेऊया। तर इथे 4 ते 5 मिरच्या एकसोबत घेत आहे व त्यांचे देठ एक साईडला ठेवायचे आहे। त्यानंतर हे देठ अशा प्रकारे कट करून मिरच्यांना 2 पीसेसमध्ये कट करून घेत आहे मी। तुम्ही बघू शकता खूप इझिली हे देठही निघतात आणि अशा प्रकारे याचे लांब लांब तुकडे करून घ्यायचे आहे। कधी कधी खूप झणझणीत खाण्याची इच्छा होते आणि आपल्याला दुसरं काही सुचत नाही, तेव्हा ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता। खूप इझिली बनते आणि सर्वांना खूप आवडेल। तर अशा प्रकारे मिरच्यांना चिरून घेतलं आहे। आता एका कढईमध्ये 1.5 चमचा तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये टाकूया पाव चमचा जिरा। जिरा चांगले तडतडले की हिंग टाकूया। आता यामध्ये टाकणार आहोत बारीक केलेल्या मिरच्या। तर अशा प्रकारे ह्या मिरच्या टाकूया। मिरच्यांना चांगलं मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम मध्यम आहे। यांना 2 मिनिटं असंच परतून घेणार आहोत। मिरचीला उभाळून घेतलं आहे, त्यामुळे परतताना खूप मस्त वास येतो। आता अशा प्रकारे याला 2-2.5 मिनिटं चांगलं परतून घेतलं आहे। आता आपण यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर। कोथिंबीरमुळे खूप मस्त चव येते। आता यालाही चांगलं परतून घेऊया। यामध्ये टाकूया अर्धा चमचा मीठ, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका। जिरा पावडर आणि धना पावडर दोन्ही पाव चमचा घेतले आहे, तेही टाकलं आहे, मिक्स केलं आहे। 2.5 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकला आहे। याला चांगलं मिक्स करून घेऊया। अजून 1-2 मिनिटं असंच परतून घेणार आहोत। मिरच्यांना उकडून घेतलं आहे, त्यामुळे मिरची खूप तिखट असली तरी इतकी तिखट नाही लागणार, खूप मस्त चव येते। आता हे सर्व वस्तू चांगल्या परतल्या गेल्या आहे। तर इथे गॅस बंद केला आहे। गॅस बंद केल्यावर थोडासा लिंबू पिळून घेतला आहे। लिंबू टाकल्यामुळे खूप मस्त चव येते। तयार आहे हिरव्या मिरच्याची भाजी, किंवा तुम्ही याला हिरव्या मिरचीचा ठेचा पण वेगळ्या प्रकारचा म्हणू शकता। आता एका डब्यामध्ये हा ठेचा काढून घेऊया।
ही हिरवी मिरचीची भाजी एका डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवून 7 ते 8 दिवस स्टोअर करू शकता। या हिरव्या मिरचीच्या भाजीने जेवणाची रंगत वाढते। कोणत्याही भाजीसोबत तोंडी लावायला हे मस्त आहे आणि तुम्ही याला ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, चपाती कशासोबतही खाऊ शकता। खूप मस्त लागते आणि सर्वांना खूप आवडेल। तर आज आपण हिरव्या मिरच्याची ही भाजी बनवली, खूप मस्त लागते। तुम्ही ही नक्की ट्राय करा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।